गाईज, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गौतम बुद्ध यांची स्टोरी। तर चला मी तुम्हाला ऐकवते। गौतम बुद्ध हे निघतात जंगलाकडे। चालत चालत जातात ते जंगलाकडे। मग ते थकतात आणि एका पिंपळाच्या झाडाखाली बसून श्रद्धा करतात। मग ते श्रद्धा करताना त्यांना एक माणूस दिसतो। तो माणूस कोण? अंगुलीमाल। तो बोलतो की बुद्ध, मला तुझा अंगठा पाहिजे। बुद्ध बोलतात की घे, मला काय घे अंगठा। मग तो अंगुलीमाल बोलतो की तू मला बघून वेला कसा नाही? बुद्ध बोलतो की त्यात भेसासारखं काय? तू तर माणूसच आहे माणसासारखा। मग तो बोलतो की काप माझे अंगठे बुद्ध। मग तो बोलतो की अंगठा मग असं काय झालंय की तू मला भेट नाहीये? मग बुद्ध बोलतात की तू माझा आता जर अंगठा कापलास तर तुला पुढे जाऊन खूप पश्चाताप होईल। म्हणून तू जर आता असं गेलास तर पुढे जाऊन तू खूप पश्चाताप करशील आणि ही जी वेळ आहे ती तुझ्यावर परत येईल। मग ते बोलतो की महाराज, तुम्ही मला एकदम चांगला रस्ता दाखवला। मी तुमच्यावरनं प्रसन्न झालो मी तुमच्यावरनं, थँक्यू असं म्हणून तो निघतो। धन्यवाद म्हणून तो दुसऱ्या वर्गात परत ते काय करतात, एवढं कडक कडक उन्हामध्ये तपस्या करायला बसतात। आणि ते तपस्या करताना केस नसतं ठेवायला पाहिजे ना, मग ते केस कापून तपस्या करायला बसतात। एवढं गरम गरम उन्हामध्ये ते बसतात तपस्या करायला। ते तपस्या करतात। मग ती एक गोगलगाय त्यांना बघते। ती बोलते की अरे किती गरम गरम उन्हात बसलेत। जर एवढी श्रद्धा यांची जर तुटली, म्हणजे यांची श्रद्धा तुटली नाही पाहिजे म्हणून ती ह्यांच्या शरीरावर जाऊन परत त्यांच्या डोक्यावर बसते। मग एक गोगलगाय, त्या गोगलगायला बघून सगळे 108 गोगलगाय त्यांच्या डोक्यावर असे मुकुट बनवून बसतात। परत त्यांची जी हे असते ना तपस्या ही संपते। तर ते बघतात तर काय, त्यांच्या डोक्यावर गोगलगाय 108 मेलेल्या गोगलगाय त्यांच्या डोक्यावर। परत ते काय बोलतात, देवाने मला आशीर्वाद दिलाय, मी माझ्या डोक्यावरच ठेवणार आहे गोगलगाय। परत सूर्य बघून बोलतो की बुद्ध, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला मी सगळी शक्ती देईन। मग त्यांना ते अशी शक्ती देतात। मग तेव्हापासून एक बुद्ध हे झाले देव। थँक्यू, बाय। हे बुद्धांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू, बाय।